राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी बेडवरती तूर आणि सोयाबीनची लागवड केली होती, तर याला जवळपास आता दीड पावणे 2 महिने झालेले आहेत. आणि आपण मेजर याच्यामध्ये तुरीवर याच्यामध्ये फोकस करत असतो. सोयाबीन फक्त एक अल्टरनेट पीक आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून 1 तास वायाला जाऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये सोयाबीन लावली होती. तर आता तूर जवळपास दीड पावणे 2 महिने झालेले आहेत. बघा, अशा पद्धतीने त्याची वाढ झालेली आहे, एकदम चांगली वाढ झालेली आहे. आणि याची आता काल काही परवा काही समजा असं शेंडे खोडणी केलेली आहे. हे बघा, आता याची शेंडे खोडणी केल्याचा फायदा असा होतो की हे जे खाली जे ढेसे फुटलेले आहेत, हे मध्ये मध्ये बघा, हे बारीक फुटवे जे आहेत याची संख्या त्याच्यामध्ये जास्त वाढते, जेणेकरून वाढ कमी होऊन त्याच्यामध्ये जास्त फुटवे निघण्यासाठी त्याला मदत होते. असं आपण याच्यामध्ये सगळ्याची शेंडे खोडणी करून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण आज खास महत्त्वाची एक फवारणी याच्यामध्ये घेणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा तुरीचं पीक घेतो त्याच्यामध्ये ह्या ग्रोथला समजा 1.5-2 महिन्याच्या स्टेजमध्ये आपण याच्यामध्ये एक फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर हे बघा, आता हे 1 एकर आम्ही बेडवरती तुरीची लागवड केलेली आहे. आणि याच्यामध्ये एकदा तणनाशकही मारून घेतलेलं आहे आणि एकदा कुळपणीही केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही गवत खूप जास्त असल्यामुळे डायरेक्ट राऊंड ऑफची फवारणी केली होती. ती कशा पद्धतीने करायची, किती प्रमाण वापरायचं, त्याचा आपण पूर्ण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तोही आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल, तोही नक्की अवश्य बघा. आता वाढ सगळ्यांची बघा, आता जवळपास अशी वाढ झालेली आहे. फुटवेही एकदम चांगल्या प्रमाणामध्ये निघालेले आहेत. आणि कुठेही जास्त काय तुम्हाला आळी वगैरे दिसणार नाही. काही तुरळक ठिकाणी आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये पानं खाल्लेले त्याच्यामध्ये, तेही बारीक गवतामुळे होतं, थोडंफार आळ्या येतात. असं तुरळक ठिकाणी आळी जर असलं तर एवढं काही त्याच्यामध्ये होत नाही. आणि याच्यामध्ये जे सोयाबीन आहे याला पण आता हे बघा, आता काही ठिकाणी बरेच असं फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम तुरीमध्ये एक कीटकनाशक वापरणार आहे. आळीसाठी मग ते तुम्ही कोणतंही वापरू शकता. आम्ही याच्यामध्ये आलिका घेतलेला आहे, जेणेकरून जे सुरुवातीला पानं खाल्लेले आहेत त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण करता येईल. त्याच्यामध्ये मग आळीसाठी तुम्ही कोणतंही एखादं स्वस्तातलं वापरू शकता, जसं इमामेक्टिन वापरू शकता किंवा कोराजन ह्या स्टेजला महाग पडतं. आलिका किंवा असं इमामेक्टिन ह्या दोन्हीपैकी एखादं स्वस्तातलं वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये एक 12-61 घ्यायचं आहे, जेणेकरून 12-61मध्ये तुम्हाला 61% त्याच्यामध्ये फॉस्फरस बघायला भेटतं, जेणेकरून झाडाला या स्टेजमध्ये फुटवे निघण्यासाठी त्याचा एकदम जास्त असा फायदा होत असतो. 12% नत्रही भेटतं. नत्रामध्ये वाढही चांगल्या प्रकारे होते आणि फॉस्फरसने त्याच्यामध्ये एक मुळ्यांची संख्या वाढते आणि फुटवे निघण्यासाठी त्याचा पिकाला जास्तीत जास्त ताकद भेटते. त्यामुळे आपल्याला ह्या स्टेजला एक कीटकनाशक आणि 12-61 खत वापरायचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला एखादं बुरशीनाशक हे वापरायचं आहे, जेणेकरून तुरीची जास्त मर होत असते आणि पानावरती हे काळे ठिपके पडतात. ते नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण रोको घेतलेला आहे. तुम्ही दुसऱ्या कंपनीचं त्याच्यामध्ये कोणतंही एखादं साधारण कॉन्टॅक्ट किंवा सिस्टमॅटिक त्याच्यामध्ये बुरशीनाशक वापरू शकता. कारण की या स्टेजला जर महत्त्वाची अशी ही जर फवारणी जर केली तर जास्तीत जास्त आपल्याला फुटव्यासाठी आणि झाडांच्या ग्रोथसाठी आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो. तर अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार आम्ही याच्यामध्ये आज फवारणी घेणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.